प्रार्थनास्थळांच्या भोंग्यावर बंधने, मनमानीला बसणार चाप। सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। मंगळवारी भाजपच्या नाशिक मध्य मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील अलीकडेच घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून त्यांनी अनेकांसाठी त्रासदायक ठरणारे, ध्वनी प्रदूषण करणारे भोंगे हवेतच कशाला, तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रार्थनास्थळावर भोंगे लावले जातील आणि जर नागरिकांकडून तक्रार दाखल झाल्यास त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई होणार का, असा उपस्थित प्रश्न केला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये प्रार्थनास्थळांवरती असलेले भोंगे या विषयाच्या संदर्भामध्ये मी आज लक्षवेधी मांडलेली आहे। शासनाच्या माध्यमातून जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते काही समाधानकारक नाहीये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज सर्व प्रार्थनास्थळांवरून, मशिदीवरून अजानच्या वेळेस भोंगे लावले जातात। दिवसभरामध्ये 5 ते 7 वेळा हे भोंगे जे असतात हे लावले जातात। दिवसभरामधून 6 वेळा त्याच्यावरती भोंग्यावरून ही अजान म्हटली जाते। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काळ सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का? माननीय हायकोर्टाने SOP दिलेली आहे, परंतु सरकारचं काम आहे, सरकार त्याच्या पलीकडे जाऊन, हे विधिमंडळ हे कायदेमंडळ आहे आणि त्यामुळे सरकार तात्काळ हे भोंगे उद्यापासून बंद करणार का? आणि दुसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक आहे की उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या गाईडलाईन प्रमाणे कारवाई चालू आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, अशी कारवाई आज राज्यामध्ये कुठेही चालू नाहीये। ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रार्थनास्थळावरून जे भोंगे लावले जातील त्या PIंवरती ह्याची जबाबदारी फिक्स करून सरकार अशा PIंच्या बाबतीमध्ये जर नागरिकांमधनं तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यास त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करणार का आणि हे भोंगे उद्यापासून बंद होतील का? यावेळी कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावताना त्याची परवानगी घेतली पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन झालं तर प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करेल। तसेच परवानगीशिवाय परस्पर भोंगे लावता येणार नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। देवयानीताई फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे। हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये। अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत। ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही। ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे। दुसरं, ज्या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही। त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित PIची असेल। PIनी प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेला आहे, ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे। त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात MPCBला सांगणे, त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे
याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल. एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे टूथलेस आहे, कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार MPCB करायची आहे. त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे. ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे, जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई करता येईल. त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. ही जबाबदारी संबंधित PIची असेल, त्यांनी ते केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल. या सगळ्या बाबींच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची असेल. अंमलबजावणी न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.